आपण त्याच्यासाठी आधी गुड न्यूज बनवली आणि आता ही खीर. पिंट्या ती इकडे बाहेर नाचत कशाला घेऊन आलास? त्याला संशय नाही का येणार? लपवून ठेव. अरे आपल्याला सगळं माहिती आहे पण ते त्याला माहिती नाहीये. आणि त्याला माहिती होऊन द्यायचं नाहीये की आपल्याला सगळं माहिती आहे. आणि आपल्याला जे आजपर्यंत माहितीये ते त्याला माहिती नाहीये. ही माहिती जर का त्याला कळली तर ती माहिती आपल्याला खूप महागात पडेल. हा अरे पण म्हणजे आधी काय चाललंय पुढे? काय तुझं काय? कसा होता दिवस? ठीक. फक्त ठीक म्हणाला. मी तुम्हाला सांगतो. पी सावकाश पी. हा तुला जे काही सांगायचं ना एकदम आरामात सांग, काही घाई नाही. हा ठीक आहे. मामा पटकन तोंडात धुवून येतोय. फ्रेश वाटेल. असं काय? त्याला प्रमोशनचं लेटर मिळालं नाहीये का? त्या मल्होत्राने काहीतरी हलकटपणा केलेला दिसतोय परत. मी ताबडतोब त्याला फोन करतो. मला जरा कपडे बदलून यावं असं वाटतंय. मग आपण नंतर सविस्तर बसून दिवाळीची चर्चा करूयात. आलोच. अरे लेटरचं कधी सांगणार आहेस? मी त्याला आज जाऊन त्याच्या तोंडावर विचारणार आहे. याला काय अर्थ आहे? मी विचारणार आहे. काय विचारणार आहेस? प्रमोशन मिळालं का विचारणार आहे? हो हो. मग आपणच प्रमोशन दिलं हेही सांगून ठेवा. हो हे पण सांगणार आहे. सोडा मला, सोडा. अरे गप्प बसा रे. पिंट्या थोडी कळ काढ. कळाली कळाली. काय रे, काय झालं? छातीत कळाली कळाली. आदित्य अरे इथे काय झोपलायस? मला काय विचारणार आहे म्हणताय? अरे विचारणार म्हणजे तुला नाही, हा विचारणार होता त्या गजानन स्टोअर वालीला. नाही हा तिला विचारणार आहे लग्नासाठी. अरे नाही नाही नाही. अरे काही अनर्थ घडायला नको म्हणूनच धरून ठेवलाय त्याला. नाही नाही मी तिला काही विचारणार नव्हतो. मी तुलाच काहीतरी विचारणार होतो. काय विचारणार आहे? काय विचारणार आहे? गप्प बस रे, गप्प बस. तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. आम्ही कुठे काय लपवतोय? तूच लपवतोयस. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है? ओ अच्छा, हे पेढे पेढे आणले.
दादा मामा जरा देवासमोर ठेवतोस? पेढे पेढे कशाला आणलेस? सहज. तर मग देवासमोर कशाला ठेवायचे? देवासमोर कशाला ठेवायचे? आपण खाऊया की. अरे आपण खाऊच रे, पण देवासमोर एकदा ठेवले की प्रसाद म्हणून खाऊ ना, नाही का? दादा मामा पटकन ठेवा रे, बाप्पा रागवेल. अरे पण बरं देवा, आदित्यने तुझ्यासाठी पेढे आणलेले आहेत. अरे हे बघा, आदित्यला प्रमोशन मिळालेलं आहे. अरे वा वा वा, सणासुदीच्या दिवशी खूप गोड बातमी दिलीस बघ. अरे ते एन्व्हलप उघडून तरी बघितलंस का? डॅडू, चंदू काका, चंदू काका. आलो 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 आलो. ताईसाहेब काय झालं? एवढे घाबरलेले का तुम्ही? हो मम्मा डॅडू. मा डॅडू? मम्मा डॅडू दिसत नाहीत कुठे घरात. अहो ते नाहीच आहेत तर दिसणार कसे? नाहीत म्हणजे कुठे गेले? त्या फलटणवाल्या मावशीकडे गेले का परत? मावशीने एकदाची गेली तर बरं. अहो ताईसाहेब, सणासुदीला असं काय बोलताय तुम्ही? नाही सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. पण आता त्या मावशीच्या प्रॉपर्टीच्या नादात मम्मा डॅडू ना अचानक न सांगता गायब होतात. हे थांबायला पाहिजे की नाही? त्यांनी मला सांगून बाहेर गेलं पाहिजे की नाही? अहो त्यासाठी मी आहे ना. आणि असंही ते काय फलटणला नाही गेलेत, मग कुठे गेले? दिवाळी सेलिब्रेशनला गेलेत. दिवाळी सेलिब्रेशन? हो म्हणजे काय, मालक आहेत ना ते त्यांच्या मित्रांसोबत गेलेत लोणावळ्याला. 2 दिवस येणार नाहीत म्हणालेत. बरं काय म्हणाले ते? हा, प्री दिवाळी पार्टीला गेलेत ते. आणि बाईसाहेब त्यांच्या किटी पार्टीच्या त्या बायका त्यांच्यासोबत रिसॉर्टला गेल्यात पत्ते खेळायला. पण उद्या येणार बोललेत ते. ताईसाहेब नाही म्हणजे आता मी पण निघतो. आता तुम्ही कुठल्या पार्टीला चाललात? अहो आमची कसली आली आहे पार्टी, पण दिवाळी तोंडावर आली आहे ना. बरीच काम आहेत हो घरी, म्हणजे साफसफाई, डेकोरेशन, लाइटिंग, फायटिंग, कंदील बिंदील, फराळ. हो फराळ थोडा का असला तरी पण करायचं ना. लाडू, चिवड्या, चकला सगळं करायचं आहे. आणि काय, घरातला एकमेव पुरुष माणूस मी म्हटल्यावरती हे सगळं मलाच करायला लागणार ना. दिवाळीला एवढं सगळं करायचं असतं? हो सगळेच करतात ना. या घरात कुठे करतात? अहो तुम्हाला हवं तर आपण फराळ करूयात ना. मी तुमच्यासाठी लाडू बनवू का? बेसनचे बनवू की रव्याचे लाडू बनवू? चंदू काका, तुम्हाला तुमच्या घरी जायचं होतं ना? हो ताईसाहेब, हे पण माझंच घर आहे ना. आणि तुम्ही तर माझ्या ताई आहेत म्हटल्यावरती एवढं करूच शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बनवतो. चंदू काका नको, मी करीन माझं मॅनेज. तुम्ही जा घरी, घरचे सगळे वाट बघत असतील ना? हो नक्की. नक्की घरी जा तुम्ही. बरं ठीक आहे. बरं फराळ बनवून झाला की तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हो ऍडव्हान्स मध्येच हॅप्पी दिवाळी. हॅपी दी. हॅलो. काय झालं? काय कुठे काय झालं? नाही म्हणजे फोन उचलून डायरेक्ट नुसतं हॅलो. ते मित्रा, दोस्ता, फ्रेंडावाली ती सगळी एक्साइटमेंट कुठे? माझी एक्साइटमेंट पत्ते खेळायला आणि रिसॉर्टवर टाइमपास करायला गेलीये मम्मा डॅडू बरोबर. म्हणजे काही नाही, ते सोड तू. तुझं काय चाललंय? माझं तर आता आज खूप काय काय असणार आहे. दिवाळी आली आहे ना. हो माहितीये. म्हणजे डेकोरेशन करणं, दिवाळीचा फराळ, कंदील बनवणं वगैरे ही सगळी कामं असतील ना? कामं कसली ग? अगं त्यात तर खरी मजा आहे. सणासुदीच्या दिवशी सगळ्यांनी असं एकत्र येऊन मिळून मिसळून सगळं करणं, याच्यात जो परमानंद असतो ना तो कशातही नसतो. तुमचा काय प्लॅन दिवाळीचा? आमचा काही प्लॅन असण्यासाठी आधी आम्ही एकत्र असायला हवं. मम्मा डॅडू बाहेर गेलेत आणि मी घरात एकटी आहे. काय तू दिवाळीच्या दिवशी एकटीच घरात? तू असं बोलून अजून सॅड करू नकोस ना मला. ऑलरेडी मी खूप सॅड आहे. हा आजचं ठीक आहे, पण असं एकूण दिवाळीसाठी काहीतरी करणार असेलच ना? काही करणार नाहीये.
आमच्याकडे दिवाळीचं काही कौतुक नसतं. म्हणजे आम्ही सगळं रेडीमेड घरी घेऊन येतो, ते आयदर आम्ही खातो किंवा मग सर्वंट्सला देतो. मग श्रीमंत सर्कल मधल्या श्रीमंत लोकांना महागडी गिफ्ट देतो आणि त्यांच्याकडनं गिफ्ट घेतो. शॉपिंग तर काय आम्ही दर महिन्यात करतच असतो, तसं याही महिन्यात करतो. आणि मग काय पत्ते खेळतो, शो ऑफ करतो, पैसे उडवतो आणि मग तोंड देखलं एकमेकांना हॅपी दिवाळी म्हणतो आणि झोपून जातो. आणि या सगळ्यातलं मला काहीच आवडत नाही, त्यामुळे मी काहीच करत नाही आणि करणारही नाही. हो सॉरी. अरे तू कशाला वाईट वाटून घेतोय? बघ, तू तुझा मूड खराब करू नकोस. मी माझं काय ते बघितलं. तर तू तुझं बघणार तर मी कोणाकडे बघायचं? मस्का मारू नकोस. हा हे नाही ग, मी ऍक्च्युली तुला एक काम सांगणार आहे. खूप महत्वाचं काम आहे, दिवाळी स्पेशल काम. काय? लवकरात लवकर एकदम तयार आहे, म्हणजे कपडे घालून सुद्धा आणि मनाने सुद्धा. त्याने काय होईल? मी असं म्हणतात की काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असेल ना, तर आधी मनाची तयारी केली पाहिजे. आणि एकदा मनाची तयारी झाली की काहीतरी चांगलं घडतच, आणि ते तुझ्या बाबतीतही घडणारच. हा, फक्त जेव्हा चांगलं घडेल तेव्हाही बाकीची तयारी करायला वेळ मिळणार. त्यामुळे लवकरात लवकर तयार हो आणि तयार राहा. माझ्या बाबतीत इतकं सगळं चांगलं घडणार आहे हे मला माहिती नाही, पण तुला माहिती आहे. कसं काय रे? हा मग फेकी आहे, फेकी म्हणजे फेंगशुई आणि रेकी याचं मिक्सर आहे, जपानी विद्या आहे. मलाही फेकाफेकी जास्त वाटतेय. तसं तर तसं, पण तू पटकन तयार हो. ओके ओके, बाय. प्रज्ञा अत्यंत महत्वाच्या कामासाठी आलेलो आहे. बर. हा, हो दादा मामा, पण आधी हा गूळ घ्या आणि पाणी प्या. एवढ्या दूरून आलात तुम्ही. बर बर. अरे त्या दिवशी तू मुंबईला अचानक दत्त म्हणून दारात उभा राहिलास. बोलता बोलता मेघनाच्या लग्नाचा विषय काढलास. त्या दिवशी काही बोलण्याचा योग चालून आला नाही, आणि तुझा भाचा तोही वेळेत घराकडे चालून आला नाही. म्हणूनच आज मी आलोय ना. अरे काल तुझा फोन आला मेघनाच्या लग्नाच्या बद्दलचा, आणि अंगावरती वीज कोसळल्यासारखं झालं रे मला. म्हटलं एवढी गुणाची पोर हातातून जाते की काय, म्हणून रात्रभर तळमळत होतो. झोप लागली नाही मला. सकाळची पहिली एसटी पकडली आणि इकडे हजर झालोय. मेघनाचं लग्न आमच्या आदित्यशी व्हावं अशी माझी इच्छा आहे, आणि मेघनाची तिची इच्छा आहे हे मला माहिती आहे. काय गो मेघना, अगो या ब्रह्म्यांच्या घरी सून म्हणून जायची तयारी आहे का तुझी? हे बघ दादिया, आमच्या मुलीचा सुद्धा होकार आहे असं समज. आणि आता तिचा होकार आहे म्हटल्यावर हरकत घेणारे आम्ही कोण? हा, आमची काय बाबा, मुलीकडची पडती बाजू. कसे प्रज्ञा, अरे मेघनासारखं नक्षत्र जन्माला घातलंस ना, तेव्हाच तू तुझी बाजू कुठच्या कुठे उंचावर नेऊन ठेवलेली आहेस. तरीही प्रथा म्हणून मी तिची परीक्षा घेणार. मग आधी विहिरीवर जा, हातपाय धू, जरा चहा घे घोटभर, आणि मग काय ते तुझ्या परीक्षा घे. तू म्हणशील तसं. आणि जेवून आला नसशीलच, हा, म्हणजे तुझ्या 4 घास गिळण्याची व्यवस्था करायलाच हवी आहे. म्हणजे काय? आणि तुम्ही मुंबईकर, म्हणजे पंचपक्वान्नाशिवाय जमायचं नाही. कसे तुला सांगू का, मेघनाच्या हातचं काही मला पंचपक्वान्नांसारखंच वाटेल. आधी वरण भात सुद्धा बास. चल मग, चल आधी. वरण भात ओके. हो हो, ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. सई, आम्ही फराळाचं बघतो, तोपर्यंत तू कुकर चढव. मी? अगं तू आम्हाला स्वयंपाकात मदत करायला आलीस ना. तू पहिला बेसिक वरण भात कर, ते फराळाचं आपण नंतर बघू. वरण भात बेसिक आहे. हे बघ काय कुकरच्या 3 शिट्या झाला ना की वरणाला फोडणी देण्यासाठी तू मला बोलव, मग मी तुला सांगतो तिखटाचं प्रमाण. मला फोडणी वरण नाही जमणार मला हे. अरे काय जमणार नाही काय हे काय? ही गणपतीत आली होती ना घरी, तेव्हा दादाला तिने वरणाची आंघोळ घातली होती ना, तेव्हापासून तिने वरणाचा धसका घेतला असणार. अरे अरे नाही नाही, तू फक्त कुकर लाव, हे वरणाचं आम्ही बघतो. कुकर बेसिक आहे. तर बघ तिकडे आहे कुकर.
एक मिनिट नाही उघड. एक मिनिट. हा काय झालं? तुला स्वयंपाकातलं काहीच म्हणजे काहीच येत नाही अगदी. नाही तुला करंज्या तळता येतात ना? नाही लाडू वळता येतात? नाही. मग शंकरपाळीच्या चौकडी तरी पाडता येतात? मला फक्त वरणाचं भांड पाडता येतं. हा कसं होणार? अगं तुला चकल्या तर यायलाच पाहिजेत, नाहीतर काय सांग रे. ही चकली दादाचा जीव की प्राण आहे. हे कोणाची चकली चुकली ना तर चकली करणाऱ्या माणसाला दादा चकली करण्याच्या यंत्रामध्ये चकली सारखं पिळवटून टाकतो. हे बास झालं. चला 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 बाहेर चला चला. सई तू त्यांना सांग फराळाचं तुला जमत नसलं ना तरी एक गोष्ट मात्र तुला मस्त जमते. कोणती? आप्पांना लहान मुलासारखं सांभाळणं. जा तू आप्पांना जाऊन भेट. आधी तिला आप्पांकडे घेऊन जा रे. जा. सई काय झालं? नाही काही नाही. अगं मग उठलीस का? बस की. नाही म्हणजे मी एकदम असं आपलंच घर असल्यासारखं वागतेय असं वाटलं मला. मग चूक काय त्या? आम्ही तर केव्हापासून म्हणतोय की तो या घराला आपलं घर समज म्हणून. अगं बस बस. नाहीतरी काय या झोपाळ्याला ह्या अशा उबडधोबड चड्डी बनियान घातलेल्या म्हाताऱ्यांना झुलवून झुलवून हा झोपा कंटाळलेलाच आहे. आरामखोर आहे ना. या झोपाळ्याला बंधुताईची सवय होती, आता तुझी होईल. बस बस. बस बस. मी एक विचारू तुम्हा सगळ्यांना? ए सई, अगं तू फारच रीतभात पाळायला लागलीस ना आता. हे बघ दादा इथे नाहीये तेव्हा आमच्या समोर ह्या फॉर्मॅलिटीज नको. आणि एक काय 10 विचार ना बिंदास. तुम्ही सगळ्यांनी आदित्यला लहानाचं मोठं केलं, वाढवलं. तो इतका सरळ, मनाने चांगला, इतका असं माणूस बनलाय ना तो फक्त तुमच्यामुळे. पण हे घर कसं चालवलं तुम्ही? ते सुद्धा एका बाई शिवाय. म्हणजे आमच्याकडे ना घराची सगळी जबाबदारी मम्मावरच. मम्मा चंदू काका बाकीचे सर्वंट या सगळ्यांना कामाला लावत असे म्हणून घर जरा व्यवस्थित राहते. नाहीतर माझा डॅडू आहे ना तो पसारा घालण्यात एकदम एक्सपर्ट आहे. म्हणजे मम्मा एक जरी दिवस घरी नसली ना तरी तो वेडा होतो, त्याला काही सुचत नाही, काही सापडतही नाही. आणि तुम्ही तर सगळेच पुरुष आहात या घरात, तरी कसं काय इतकं छान जमवतं सगळं? अगं सई तुला एवढं कौतुक वाटतंय ना तेवढं खरंच आम्ही काही करत नाही. नाही कसं? मी पाहिलंय ना तुम्ही नोकरी धंदे सांभाळता, आप्पांची काळजी घेता, शिवाय घरातलं जेवण करणं असेल, घराची साफसफाई असेल, मग असं डेकोरेशन वगैरे म्हणजे सणवारांना डेकोरेशन करता, फराळ करता, सगळ्याच गोष्टी करता तुम्ही. आणि ते सुद्धा किती छान करता. अगं आज जसं तुझ्या बाबतीत घडलं ना तसंच आमच्या बाबतीतही घडलं. म्हणजे काय एकदा अंगावर जबाबदारी पडली ना की माणूस सहज सगळं शिकतो. मीच काय, माझ्यासारखी माझ्याच वयाची कित्येक मध्यमवर्गीय मुलं स्वतःच्या घरचा स्वतःच्या कुटुंबाचा भार पेलताय. आधी आई गेली, नंतर बंधुताई गेली.
त्या दोघी गेल्यानंतर हे घर कसं बसं आम्ही सावरलंय. म्हणजे आम्हाला जमेल तसं. हा नाही, तोडका मोडका असला तरी आम्ही हा संसाराचा गाडा ढकलतोय. पण घरच्या बाईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. एवढे वर्ष स्वयंपाक करतोय, पण अजून सुद्धा पोळी करताना किंवा उलटताना हात भाजतो. शेगडी जणू सूड उगवते आमच्यावर. पण घरच्या बाईला कधीच तिची झळ लागत नाही. आम्ही जेव्हा पुऱ्या करतो ना, त्या कढईमध्ये एवढं तेल ओतलं जातं की तेवढ्या तेलात महिनाभराचा स्वयंपाक होऊ शकतो. पण घरच्या बाईच्या हातून तेलाचा एक थेंब वाया जात नाही. अगं बाई, सुईत धागा होण्यात आयुष्य जातं. अजूनही सुई बटना किंवा शर्टापेक्षा पोटातच जास्त घुसते. एवढ्या वेळेत घरातली बाई अंगावरच्या शर्टाला बटन शिवून दाताने धागा तोडून पुढच्या कामाला लागते. पण करेक्ट. एवढंच काय, चादरीची घडी घालायला गेलो तो 2 टोकं जुळतात, पण दुसरी 2 टोकं कधीच जुळत नाही. आणि घरच्या बाईची म्हणजे संसाराची घडी कधी विस्कटत नाही. या साईबाई या. उरकली का घरातली कामं? हो आप्पा. तर मग आता हे घ्या. हे काय आप्पा? विसरलीस की काय? तुला म्हटलं होतं ना गंमत देईन म्हणून, तीच ही गंमत. नाही आप्पा, उलट मला याचं कौतुक वाटतंय की तुमच्या लक्षात राहिलं. मी जगातली कुठलीही गोष्ट विसरू शकतो, पण तुला आणि आदित्यला ठरवलं तरी विसरू शकणार नाही. आणि या बांगड्या तर आवर्जून मी लक्षात ठेवल्या होत्या, कारण या जर तुझ्या हातात न देता मी वर गेलो ना, तर आदित्यची आजी मला माझ्या सोटाने पडवून काढेल. असं नका ना बोलू. गंमत केली ग, उघडून बघत तरी. हे काय आहे? हे आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. छान आहेत ना अजून? आवडल्या की नाही? अप्पा पण हे मला हे बघ, तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. आणि तेच मी केलंय. आता सांग मला, तू या घरची सून आहेस की नाही? अप्पा, मी ह्या घरची सून ना. आदित्य, अरे त्यांना बरं वाटावं म्हणून नाटक करणं वेगळं, आणि हे त्यांना बरं वाटणार असेल तर ठेवून घे ना तात्पुरत्या बांगड्या. अरे पण या तुझ्या बायकोच्या हक्काच्या आता माझी होणारी बायको नेमकी कोण आहे, कुठं ठरलंय? अरे आलोच. काय साईबाई, आवडल्या का बांगड्या? हो अप्पा, खूप सुंदर आहे. सोन्याच्या हातात असल्याविना या बांगड्यांना शोभा नाही. आत्ताच्या आत्ता घालू नका मला, आत्ताच्या आत्ता. या बांगड्या तर तुझ्यासाठीच बनल्या असं वाटतं. जसं हे घर ते तुझ्यासाठीच बनलं असं वाटतं, हो की नाही सूनबाई?
हा बोल दादा मामा. हे दादाचा फोन आहे, दादाचा फोन आहे. हे त्याला विचार कुठे आहे तो, कधी येणार आहे विचार. लवकर येऊ नको, इथे मस्त चाललंय. अरे तसं सांगितलं तर त्याला संशय येईल ना. अरे त्याला कशाचाही संशय येतो, तू विचार. अरे म्हणून त्याला मुद्दाहून सगळं सांगायचं का? फराळाचं तरी सांगायचं का? हा ते सांगूया. हा ठीक आहे. पण मग चकली केली पुढे सकाळचं. अरे मी केल्या म्हणून सांग ना चकल्या, तेवढंच कौतुक वाटेल मग त्याला माझं. तुला कशाला नाव सांगायचं, जिने केले तिचं नाव सांगूया ना. कर नाही त्याला डर कशाला. गप्पा बसा, आधी तो कुठे ते तर कळू दे. अरे मामा ते कळण्यासाठी आधी मी बोलू का त्याच्याशी? हो बोलू बोलू. हा दादा मामा. नाही रे गोंधळ नाही. अरे तुझा फोन आला म्हणून सगळे एक्साइट झाले रे. तू बोल ना. काय स्पीकर फोन? हा हा टाकतो स्पीकरवर. हा बोल रे. हॅलो, आत नाही सगळे. सगळे आहेत सगळे. तू कुठे आहेस आणि काय करतोयस? आणि तू ती गोड बातमी देणार होतास, त्याचं काय झालं? काय ती गोड बातमी? सांगतो, सगळं सांगतो. तुम्हाला जेवढे प्रश्न पडलेत ना त्या सगळ्यांची एका फटक्यात उत्तर देतो आणि गोड बातमी सुद्धा सांगून टाकतो. सांगू? अरे हो सांग ना. नक्की सांगू? अरे आता सांग ना मामा, किती ताणणार आहेस? तू तर आत्ताच उतावळा झालायस की रे. बरं ऐक, मी दापोलीत आहे. दापोली? हो, आणि गोड बातमी अशी की दोन गोष्टी जुळून आल्या आहेत. कुठल्या दोन गोष्टी? आदित्य आणि मेघनाची पत्रिका आणि त्या दोघांचं लग्न. अजूनही वेळ तुझ्या हातात आहे सई, आणि हाच हात आदित्यच्या हातात देण्याची हीच एक संधी आहे. सई तू फक्त एकदा म्हण की तुझं आदित्यवर प्रेम आहे. बोल सई बोल. तू तुझ्या तोंडून बोललीस ना तर हे मामा तुझ्यासाठी सगळ्या जगाशी वैर घ्यायला तयार आहेत. आम्हाला दादाने घरातून बाहेर काढले तरी चालेल, पण तुला या घराची सून केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. बोल सई बोल ना. बोल सई की तुझं आदित्यवर प्रेम आहे. बोल बोल. अगं बोल ना. बोल बोल सई बोल. काय मस्त सीन होता ना. तुम्ही पण एकदम सॉलिड परफॉर्म केलं. मी सुद्धा चांगली ऍक्टिंग केली ना. हा तुम्हाला 2 सेकंद रिअल वाटलं ना की मी हो म्हणणार आहे म्हणून? कोणत्या ऍक्टिंग बद्दल बोलतेस तू? आता करतेस ती की मगाशी घरातून रडत रडत बाहेर पडलीस ती? मी कुठे रडत होते? पुन्हा खोटं. आम्हाला माहितीये की तुला भयंकर वाईट वाटलं होतं आणि अजूनही वाटतंय. मामा अहो आदित्यचं लग्न ठरणार होतच. मला का त्याचं वाईट वाटेल? आज आदित्यचं ठरलंय, उद्या माझं लग्न ठरेल आणि आदित्यला सुद्धा त्याचं काही वाटणार नाही. असं कसं म्हणतेस तू? कारण आम्ही दोघं खूप चांगले मित्र. बस बस झाली ती मैत्रीची टेप. सारखं तेच तेच ऐकून वीट आलाय. तुला काय वाटतं आम्हाला यातलं काही कळत नाही? आम्हाला प्रेमाचा अर्थ कळत नाही? मी कधी प्रेमात पडलोच नाही. प्रेमाला मैत्रीचं लेबल लावून आपण आपल्या जखमांवर मलम लावत असतो, पण एकदा का हातून खरं प्रेम निसटलं ना की जी जखम होते ना ती आयुष्यात कधीही भरून निघत नाही. शांत हो भाई, शांत. अरे कोणीतरी समजा ना हिला. अरे जाऊ दे ना. त्या दोघांनी काही वाटत नाही आणि वाटणारही नाही, तर आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं? जा सई जा. जातो. आनंदात आहेस ना? आहेस ना आनंदात? मग तशीच आनंदात राहा.
तिला आज नाही कळणार, पण कळेल एक दिवस. मनाला खोटं सांगून मनाची 4 दिवस करमणूक करता येते, फार काळ मनाला नाही फसवता येत. त्रास होतो. हे फसवणूक आहे, फसवणूकच आहे. नाही अरे काय कोणी केली फसवणूक? काय बोलतोस तू? चिडतोस कशाला? आणि मला काही कळतच नाहीये. अरे बाबा ती मुलगी आहे ना मेघना, एकदम छान मुलगी आहे. अरे मी भेटलोय तिला, आपल्या घरासाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे. हे कोणी ठरवलं? हा, हे तूच ठरवलंस. मी आणि दादा मामाने थेट जाऊन लग्न ठरवलं आमचं. अरे पण तू अरे मोठा झालोय म्हणताना मग असं लहान मुलासारखंच का वागवताय यार मला सारखं? कोण लहान मुलासारखं वागवतंय तुला? अरे तू मोठा झालाय म्हणून तर लग्न ठरवलं ना तुझं. कुणाला विचारून? माझं लग्न आहे ना, मग मला विचारा ना. अरे बाबा तुला विचारायलाच दादाने मगाशी फोन केला होता की नाही? त्याला विचारणं नाही, त्याला सांगणं म्हणतात मामा. नाही मुळात मला कोणाशी लग्न करायचंय, कोणाशी नाही करायचंय, मुळात मला लग्न करायचंय का नाही मला विचारणं. उभा आहे ना मी इथे. अरे मामा म्हणजे काय तुझं लग्नच करायचं नाहीये का काय? अरे हे बघ तू चिडू नकोस. तू ना थोडा शांत हो. काय अरे काय सांगा समजावा आला. हे होणारच होतं. म्हणूनच सांगत होतो आधी जागा हो, जागा हो. अरे काय चाललंय? मला ना तुमचं काय म्हणणं आहे ना तेच कळत नाहीये, आणि आधीच तर बिलकुल कळत नाहीये. अरे हे काय? तुला सईशी लग्न कर म्हटलं तर त्याला तू नाही म्हणालास. आम्ही मित्र आहोत म्हणून तिचं लग्न जुळवायला निघालास. आता तुझं लग्न ठरलंय तर हा असा अखंड तांडव करतोयस. म्हणजे तुला नक्की काय हवंय? काय जा बाबा. उत्तर हवंय दादा मामाकडून. जे जे माझे निर्णय असतात ते नेहमी तोच का घेतो? असंच का वागतो तो नेहमी? आणि एकदा सांग ना म्हणा माझ्या आयुष्याचं काय करायचं ठरवलंय ते. जोपर्यंत हे उत्तर मला मिळत नाही मी लग्नाला तयार होणारच नाही.